नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सखा समुपदेशक श्याम विस्फुते. आपल्या आरशाच्या दुसऱ्या भागाचं पहिला एपिसोड मी घेऊन येत आहे. मित्रांनो, ह्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करूया यश आणि अपयश याबद्दल. नुकताच 10वी आणि 12वीचा निकाल लागला. अतिशय उत्कृष्ट असं यश विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी संपादन केलं. 90, 95 आणि 100% मुलांनी हे यशाची शिखरं पादाक्रांत केली. त्यांच्या पालकांचं, त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अतिशय अभिमानास्पद त्यांच्या पालकांसाठी घडलेली ही घटना आणि खरोखरच समाजालासुद्धा भूषणावं असलेली ही घटना आहे. त्याचबरोबर मित्रांनो, त्याची काळी बाजू आपल्याला आता या क्षणाला बघायची आहे. मित्रांनो, हे झालं 80, 90, 100% मिळालेले मार्क्सबद्दल. पण आपण ह्या गोष्टीचा सरासर विसर करतो, सहज विसरून जातो की ज्या मुलांना कमी मार्क्स मिळालेले आहेत, जे विद्यार्थी नापास झालेले आहेत, या मुलांना आपण सहजरित्या अंधारात ढकलून देतो. या मुलांची कोणी विचारपूस करत नाही. मित्रांनो, समाजापासून ही मुलं, यांचे पालक हे सहजरित्या बाहेर फेकले जातात, दुरावले जातात. समाज त्यांना आपल्या कक्षेतून बाहेर ढकलून देतो, त्याची दखलसुद्धा घेतली जात नाही मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने समाजाने ह्या मुलांचं, ह्या पालकांचा सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच विषयावर मला आज बोलायचं आहे. मित्रांनो, अनेक पालक आपल्या मुलांसाठी खूप काही करत असतात. त्यांच्या आशा आकांक्षा खूप असतात आपल्या विद्यार्थ्यांकडे. पण परिस्थिती असते, काहींचं बौद्धिक क्षमता कमी असते, काहींची आकलन क्षमता कमी असते. काहीतरी कारण त्यांना भेडसावतात आणि त्याच्यामुळे त्या मुलांना बौद्धिक ज्ञान हे त्या पद्धतीने प्राप्त करता येत नाही. किंबहुना यशाची शिखरं ही 90, 100पर्यंत त्यांना हे प्राप्त करता येत नाही. आणि मग अशी मुलं समाजापासून वेगळी पडतात. या मुलांमध्ये, या पालकांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. आणि मग हा न्यूनगंड त्या मुलांना, त्या पालकांना समाजापासून तोडण्यास कारणीभूत ठरतो. हीच मुलं भविष्यामध्ये जर गुन्हेगारीकडे वळाली तर ती समस्या खूप भीषण आहे मित्रांनो. मग अशा वेळेला आपलं कर्तव्य काय? मित्रांनो, ज्या उमेदीने, उत्साहाने आपण यशस्वी मुलांचा सत्कार करतो, त्यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन, त्यांचं तोंड शब्दांनी त्यांचं कौतुक करत असतो, त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांना शुभेच्छा देतो, त्याच क्षमतेने, त्याच तडफेने आपण अशा अपयशी ठरलेल्या मुलांच्या घरी कधी गेलोत का? त्यांच्या समस्या आपण समजून घेतल्यात का? नाही. त्या समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या मुलांच्या पाठीवर आपण हक्काने आणि त्यांना सहानुभूतीने आपण त्यांना समजावून जर सांगितलं आणि त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा, नवीन उमेद जर आपण भरली, तर कदाचित त्या मुलांमध्ये स्पार्क निर्माण होईल आणि भविष्याचे विजेते ते ठरतील, यात शंका नाही. मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला जरूर कळवा. तुम्हाला माहितीच आहे, आपण अशा विविध प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत. धन्यवाद.